सगळ्यांचं सरकारी योजना चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण घरकुल योजनेबद्दल बघणार आहोत। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घरकुलास मान्यता दिली आहे। ऑनलाईन सर्वेक्षणमधील तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश नसलेल्या आणि यंत्रणेद्वारे अपात्र ठरलेल्या आणि पात्र असलेल्या कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत सुधारित संरक्षण केले जाणार आहे। त्यासाठी बघा, शासनाने 7 मार्च रोजी आदेश निर्माण केला आहे। पुढे बघा, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने 2012 मध्ये गाव निहाय आवास प्लस हे ऑनलाईन सर्वेक्षण केले होते। या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाने 2018 मध्ये घरकुलांसाठी गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती। या प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुलाचा लाभ टप्प्यानेच देण्यात येणार होता। पहिल्या टप्प्यामध्ये प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची मार्च 2025 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण केले जाणार होती। त्याप्रमाणे लाभार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात येऊन 15,000 रुपये पहिला हप्ता खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे। पुढे बघा, 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणाच्या प्रतीक्षा यादीमध्ये अनेक पात्र कुटुंबांचा समावेश नसल्याने या कुटुंबांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी काही वर्षापासून लाभार्थी कुटुंबांकडून सातत्याने केली जात होती। पुढे बघूया आपण, आता शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत पात्र कुटुंबांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे। त्यासाठी घरकुल लाभार्थी निवडणुकीकरता सुधारित संरक्षण केले जाणार आहे। त्यामुळे प्रतीक्षा यादी समावेश नसल्याने आणि पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांना आता घरकुलाचा लाभ मिळणार आहे। आणि संपूर्ण माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।